शिवभक्त मित्रमंडळ पेठ वर्ष 9वे. चला मानाची 4थी हंडी श्रवण पाटील. तिसऱ्यावर 4थी आणि 5वी राधिका श्रीकृष्णाच्या सोबत. टाळ्या झाल्या पाहिजे. 5 स्तराची यशस्वी सलामी दिलेली आहे रुद्रावतार महिला गोविंद पथकाने. त्यांना मी भारतीय जनता पक्ष पेठ शहराकडून शुभेच्छा देतो. 2 3 4 5 6 7 स्तराची यशस्वी सलामी गडप संघाकडून झालेली आहे. स्वागत आहे मित्रांनो. आज आलो आपण पेठच्या दही हंडी बघायला. बघा भरपूर मंडळांच्या आज दही हंडी आपल्याला बघायला भेटते. व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडी मोठी होईल पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या मंडळांच्या दही हंडी दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओ बघायला भेटते. जरा जाऊया दही हंडी बघायला. तर गाईस पहिले आम्ही चाललो शिवभक्त यांची हंडी बघायला आणि माझ्यासोबत आज 4 मेंबर आहेत. धना आहे, अजिता आणि आपला खालीतील किंग सर्वेश भोईर. जातो आता आम्ही पहिला शिवभक्त यांची हंडी बघायला. पीठो क्लॅप करायचा आहे. रेडी रेडी 1 2 चौथी हंडीसाठी तयारी करा. चला मानाची 4थी हंडी.
काय हांडी फोडायची दुसऱ्या थाराला सुरुवात फक्त केलेली आहे तिघं जण आणि चढतील. चौथी दही अंडी आहे. मानाची मंडळाला चौथी सहकार्य करा. दही ज्याच्या अंडी. अंगात जर्सी असेल तोच फक्त इथे ठरला वेळ. मंडळाला सहकार्य करा. दुसऱ्या थाराला फक्त तिघ जण चढतील. दुसऱ्या थराला फक्त तिघ जण चढतील. मानाची चौथी अंडी श्रवण पाटील. चला बघू शकता मानाची चौथी अंडी शिवभक्त मित्रमंडळ पेठ वर्ष 9. चला मानाची चौथी अंडी श्रवण पाटील. लक्षात ठेवा तिथं येऊन तुम्हाला ढोकणार आम्ही. चला शिवसाईची महाराज अंडी लवकर लवकर हेरायचं आहे त्याला त्याला लवकरात लवकर काय जाता दुसरी मानाची दही अंडी फोडण्याचा प्रयत्नाने दही अंडी आता फोडलेली आहे. चालू
Suresh. नगरपालिकेजवळ आणि आता शौर्य पथक आहे तो आपला सन्मान आहे. नगरपालिकेच्या सन्मान चिन्हावर तुम्ही उभे आहेत महिला. दही अंडी सन्मान चिन्हावर तुम्ही उभे आहात. तुम्ही उतरा. तुम्ही कशावर उभे राहता याचा भान ठेवा. सलामी सुरुवात करा. टाइम 10चा आहे. पेन पोलीस स्टेशन मधून आम्हाला फोन आलेला आहे की 10च्या आतमध्ये दूर करायचं आहे आपल्याला. चला. ज्ञानेश्वर मंडळ गडप. दुसरा तर लावलेला आहे. सुरुवात झालेली आहे. पहिल्या थरावर दुसरा, दुसऱ्यावर तिसरा. मला वाटतं ही पण 3 अंकांची सलामी असणार आहे. एक, 2, 3, 4 थर तर लागलेलेच आहेत. 4थ्या थरावर 5वा गोविंद चढलेला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. 7वा पण गोविंद पदक चाललेला आहे. ज्ञानेश्वर गडप टीम साठी टाळ्या झाल्या पाहिजे. साहसी खेळाचा चित्तधारक अनुभव तुम्हाला याची डोळा इथे अनुभवाला मिळतोय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 थराची यशस्वी सलामी गडप संघाकडनं झालेली आहे. आरामात उतरायचं. आरामात. काही करू नका. आरामात उतरा. ज्ञानेश्वर संघ आरामात उतरायचा आहे. डीजे ऑपरेटर जल्लोष. महिलांचा गोविंदा टाळ्या झाल्या पाहिजे. सुरुवात केली होती पेण शहरामध्ये तेव्हा पुरुषांच्या संघाची मक्तेदारी असायची. ते पण मुंबई आणि उपनगर मधनं यायचे. आता पेण तालुका पेण शहर सर्वकडून सर्व गोविंदाचे पथक आपल्याला भेट देत आहेत.
बघा महिलांमध्ये फक्त मुलींचा सहभाग नसून गृहिणींचाही सहभाग आहे. एकावर दुसरा, दुसऱ्यावर तिसरा असे मानवी मनोरंजक या कार्यक्रमामध्ये आपल्याला या दहीहंडीला सलामी देण्याचा प्रयत्न करतोय हा रुद्रावतार महिला गोविंद पथक. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सपोर्टसाठी साईडला फक्त उभं राहायचं, लक्ष ठेवा. महेशबाड संघ पण सपोर्टला साठी उभा आहे. एकावर दोन, दोनावर तीन, तिसऱ्यावर चौथी आणि पाचवी राधिका श्रीकृष्णाच्या सोबत. टाळ्या झाल्या पाहिजे. 5 थराची यशस्वी सलामी दिलेली आहे रुद्रावतार महिला गोविंद पथकाने. त्यांना मी भारतीय जनता पक्ष पेण शहराकडून शुभेच्छा देतो. डीजे ऑपरेटरला विनंती करतो की त्यांनी जल्लोष करण्यासाठी एक छान असं गाणं लावायचं आहे. जल्लोष झाला पाहिजे, जल्लोष. रुद्रावतार महिला संघ पारितोषिक घेण्यासाठी पहिला रुद्रावतार महिला संघ. रुद्रावतार महिला संघाचा त्यांना पारितोषिक देऊया. आपल्याला महिलांना पारितोषिक देऊन मोकळं करतोय आपण. तर गाईज आपल्या गावातली मंडळी बघू शकता. प्रणय आणि इकडे देवेश सुद्धा आलेला आहे आणि पब्लिक बघू शकता किती आहे. पूर्ण 360 मध्ये पब्लिक आहे. आम्ही जातो आता. तर काय आता आपण नगरपालिकेचे हंडी बघितले आणि आता चाललो आपण पुढे. भरपूर हंड्या आहेत तशा ट्रेनमध्ये बघण्यासारख्या. बघूया इथे समोर एक ग्रुप दिसतोय. कुठला ग्रुप आहे आपल्याला नाव नाही माहिती. आपण जाऊ, आपण तिकडे बघूया. बघू शकता इथे डीजे चालू आहे. गाईज अशा प्रकारे हा आजचा पेनचा तुम्ही दहीहंडीचा ब्लॉग बघला. त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटेल. तर चला आता टाटा.